इचलकरंजी शहरवासियांचं अनेक वर्षांचं स्वप्न अखेर पूर्ण झालंय. आज धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आलं. यावेळी क्रेनच्या सहाय्यानं छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला. रिमोटच्या सहाय्यानं छत्रपती संभाजी महाराज पुतळ्याचं प्रथम दर्शन सोहळा पार पडला. यावेळी पालकमंत्री प्रकाश आंबेडकर, मंत्री चंद्रकांत पाटील, खासदार धैर्यशील माने, आमदार राहुल आवाडे, आयुक्त पल्लवी पाटील, माजी आमदार सुरेश हळवणकर, माजी आमदार प्रकाश आवाडे, शिवप्रतिष्ठानचे संभाजी भिडे गुरुजी, शिवसेना जिल्हाप्रमुख रवींद्र माने यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती. छत्रपती संभाजी महाराज यांना मानवंदना देत ध्येय मंत्रानं कार्यक्रमाची सुरुवात झाली. यावेळी बोलताना आमदार राहुल आवाडे यांनी इचलकरंजी शहर गेल्या अनेक दिवसांपासून भगवमय झाल्याचं सांगत अनेक वर्षाच्या मागणीला यश आल्याचं सांगितलं. खासदार धैर्यशील माने यांनी माझ्या खासदारकीच्या काळात मला छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुतळ्याचं लोकार्पण करायला मिळालं हे मी माझं भाग्य समजतो असं सांगितलं. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी छत्रपती संभाजी महाराज हा पूर्णाकृती पुतळा लोकवर्गणीतून निर्माण केल्यानं हे स्मारक शासनाचं नसून हे जनतेचं असल्याचं सांगितलं. शहरातील छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांचे दोन्ही पुतळे हे सर्वांना प्रेरणा देत राहतील. अवघ्या 8 महिन्यात या पुतळ्याचं काम पूर्ण झाल्यानं या पुतळा उभारणीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा मोलाचा वाटा असल्याचं मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितलं. इचलकरंजी शहराचा पाण्याचा प्रश्न लवकरच सोडवू अशी ग्वाही त्यांनी दिली. या कार्यक्रमाला शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे पदाधिकारी, शिवभक्त मोठ्या संख्येनं उपस्थित होते.